नमस्कार मित्रांनो, मुलाखत यादी संदर्भात SOP आता जाहीर झालेली आहे आणि ही SOP पवित्र पोर्टल शिक्षक प्रणाली पहिला फेज आणि त्याच्यामध्ये मुलाखत राऊंडसाठी कंपल्सरी असणार आहे आणि ह्या ज्या गाईडलाईन आहेत त्या संस्थेसाठी दिलेल्या आहेत, संस्थेने या फॉलो करायच्या आहेत। आणि आता आपण पाहतोय की SOPला परमिशन मिळाली, मुलाखत राऊंड सुद्धा लागला आणि काही संस्थांमध्ये मुलाखती घेणं सुद्धा सुरू झालेलं आहे। तर या मध्ये आपण ऑफिशियली कोणती SOP आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला लेसन प्लॅन किंवा मुलाखत त्याचबरोबर जो डेमो आपण देणार आहात ती कशी तयारी करायची आहे, गुणांचं विभाजन काय आहे त्याचं डिटेलमध्ये पाहूयात, जे शासन निर्णयानुसार सर्वांना कंपल्सरी आहे। तर आपण हा GR पाहतोय की 8/8/2024 ची अशा प्रकारे SOP असावी। अशा पद्धतीने प्रत्येक शैक्षणिक संस्थांना शालेय शिक्षण विभाग आयुक्त कार्यालय पुणे इथून आणि आता आपण पाहतो की त्याच्या पद्धतीने जी जाहिरात दिलेली आहे खालील पद्धतीने मार्गदर्शक सूचना संस्थांना कंपल्सरी फॉलो करायच्या आहेत आणि अंतिम निवड ही 30 गुणांच्या आधारे त्याचबरोबर आरक्षण आणि विषय विचारात घेऊन होणार आहे। चला तर मित्रांनो, न वेळ दवडता आपण SOP पाहायला सुरुवात करूया। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, टेलिग्राम चॅनल जॉइन करा आणि हो नोटिफिकेशन ऑन ठेवा। इथं आपण शिक्षक भरतीविषयी बऱ्याच विषय आहेत ते सध्या हाताळत आहोत। चला तर मग आता पाहूयात आपण की ही SOP काय आहे। तर आता पाहूयात की ही SOP आहे शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे आणि या संदर्भात ही जी परमिशन आहे SOPला ती महाराष्ट्र शासनाने शालेय विभाग मंत्रालयाकडून मिळाली होती आणि त्याच्यानुसार विषय शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणवत्तेच्या आधारे करावयाच्या मुलाखतीसह या प्रकारातील शिक्षक निवडीसाठी विहित मुलाखत व अध्यापन कौशल्यानुसार आधारित 30 गुणांची घटकनिहाय विगतवारी करण्याबाबत घटकनिहाय 30 गुणांची आपल्याला याच्यामध्ये पाहायची आहे। त्याच्यामध्ये आपण पाहूयात की त्या संदर्भात ही SOP आहे आणि त्याच्या संदर्भात गुणानुक्रम द्यायचे आहेत, त्यालाच आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असंही सुद्धा बोलतो आणि तात्काळ याविषयी कार्यवाही करायची आहे। आणि हा जसा GR मंत्रालयातून याला परमिशन मिळाली तसं आपण पाहतोय की लगेच आपली मुलाखत यादी सुद्धा लागलेली आहे आणि ही मुलाखत यादी लागल्यावरती आता मात्र संस्थांना ही SOP फॉलो करणं बंधनकारक आहे। चला तर मित्रांनो, आपण SOP पाहूया कोणती SOP आहे। तर त्याच्यामध्ये आता जी गुण देण्यात आलेले आहेत ते खालीलप्रमाणे आहेत। प्रथमतः गुणाची वर्गवारी 5, 5, 10, 10 अशी करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये प्रथमतः उमेदवाराचे व्यक्तिमत्व एकूण 5 गुण, म्हणजे आता जो पहिले 5 गुण आहेत ते तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्याच्यामध्ये पदाविषयीची कर्तव्यनिष्ठता, त्याचबरोबर पर्यावरणाची जाणीव, त्याचबरोबर सामाजिक भान आणि इत्यादी या संदर्भातील प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातील आणि त्याची तुम्हाला व्यवस्थित तयारी करायची आहे। त्याचबरोबर सेकंड कुठला आहे मुद्दा, उमेदवारांचे सामान्य ज्ञान एकूण 5 गुण आहेत, म्हणजे आता याचबरोबर चालू घडामोडी म्हणजे जनरल नॉलेज आहे, महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समस्या इत्यादी। म्हणजे आता जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहेत तेव्हा मात्र तुम्हाला हे जे वरचे 5 आणि 5 हे जे 10 गुण आहेत त्याबद्दलचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील की तुम्हाला शिक्षकच का बनायचं आहे, पर्यावरण जे चेंजेस होत आहे, ग्लोबल वॉर्मिंग, याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, तुम्हाला शिक्षकाचं समाजाप्रती कर्तव्य काय आहेत, त्याचबरोबर चालू घडामोडीमधला एखादा प्रश्न विचारू शकता। सध्या ऑलिम्पिक गेम चालू आहेत, त्याचबरोबर आपल्या याने इंडियाने सध्या वर्ल्ड कप सुद्धा जिंकलेला आहे, भौगोलिक महाराष्ट्राची स्थिती, त्याचबरोबर महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सध्याच्या समस्या कोणत्या चालू आहेत त्याच्या संदर्भात ते प्रश्न विचारले जाऊ शकतील। त्याचबरोबर आता नेक्स्ट 10 गुण कशासाठी आहेत की उमेदवाराचे विषय ज्ञान, त्यासाठी 10 गुण आहेत। आता आपण पाहिलं की मित्रांनो यामध्ये हे जे विषय ज्ञान आहे तेव्हाच तुम्हाला जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल तेव्हाच तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये 15-15 मार्कांचं, आत्तापर्यंत आपण असं सांगत होतो की 15-15 मार्कांचं बायफर्गेशन आहे, परंतु मित्रांनो ऑफिशियली जेव्हा आपल्या हातात SOP पडलेली आहे ती 2017 पेक्षा आता 2023-24च्या शिक्षक भरतीला कंप्लीट वेगळी आहे। त्याच्यानुसार 5, 5, 10 आणि 10 अशा गुणांचं बायफर्गेशन केल्याचं आपल्याला दिसतंय।
त्याच्यामध्ये आता प्रथमतः जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवतील त्याच्यामध्ये हे वरचे अ ब हे प्रश्न विचारून झाल्यावर क मध्ये तुम्हाला विचारतील शिफारस झालेल्या गटातील विषयाचे अद्ययावत ज्ञान, म्हणजे तुमच्या विषयाचे ज्ञान, जो काही विषय तुम्ही घेणार आहात तिथं सोशल स्टडीज असेल, इकॉनॉमिक्स असेल, इंग्लिश असेल, मराठी असेल, त्याचे विषय ज्ञान किती आहे, त्याचबरोबर शिफारस झालेल्या गटातील विषयाचे चिकित्सक ज्ञान, त्याचबरोबर तुम्ही म्हणजे तार्किक गोष्टीने किती विचार याचा करू शकता। आणि लास्टचा आहे त्याच्यामध्ये जो इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाणार आहे की शिफारस झालेल्या गटातील विषयाची उपयोजन क्षमता, म्हणजे ॲप्लिकेशन बेस काय आहे, जर तुमचा भूगोल आहे, जर तुमचा इंग्लिश आहे, तर तुम्ही मुलांमध्ये कोणते चेंजेस येणाऱ्या काळामध्ये पाहू शकता, या संदर्भातील प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातील। आता जो आपला ड भाग आहे त्याच्यामध्ये आपण पाहूयात की ड मध्ये आपल्याला जे सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये उमेदवारांचे पाठ निरीक्षण एकूण 10 गुण। आता जेव्हा ॲक्च्युली आपण डेमो घेणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला 10 गुण देण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये पाठाची पूर्वतयारी, त्याच्यामध्ये म्हणजे आपण जे काही प्रथमतः जे काही तयारी करतो, पाठाची पूर्वतयारी केलेली आहे का, त्याच्यामध्ये लेसन प्लॅन येईल, त्याच्यामध्ये तुमचं वेळेचं नियोजन आहे का, 30 मिनिटाचं एक लेक्चर असतं स्कूलमध्ये, आणि जर तेच लेक्चर जर 9 ते 12साठी असेल तर ते 1 ते 5साठी 30 मिनटं, 5 ते 8साठी 35 मिनटं आणि 9 ते 12साठी 40 मिनटं असं वेगवेगळं टायमिंग आहे। सो तुमचा डेमो ज्या क्लासवरती होणार आहे, ज्या वर्गासाठी तुमची निवड झाली आहे तशाप्रमाणे तुम्ही ते तुमचं नियोजन करायचं आहे आणि त्याच्या पद्धतीने तुमचा लेसन प्लॅनसुद्धा रेडी ठेवायचा आहे। आता जेव्हा तुम्ही पाठ शिकवत आहात, सेकंड मुद्दा पहा, पाठादरम्यान विषयाची मांडणी, तेव्हा तुम्ही मांडणी कशी करत आहात, तुम्ही प्रस्तावना अनुरूप करत आहात का, जो विषय आहे त्यालाच रिलेटेड तुम्ही प्रस्तावना सध्याच्या रिलेटेड तुम्ही कोरिलेट करत आहात का, त्याचबरोबर विविध विषयांची सांगड घालत आहात का, मुख्य विषयाकडे तुम्ही कशा प्रकारे म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलत आहात, तुम्ही सायन्स विषय घेत आहात, त्याच्याबद्दल तुम्ही सध्या तुम्ही कुठले प्रॉब्लेम मुलांना विचारू शकता, कोणते प्रॉब्लेम फेस करता, आणि त्याच्यानंतर तुम्ही अशा प्रकारे ग्लोबल वॉर्मिंग हा दिवसेंदिवस कसा म्हणजे एकदम भस्मासूर बनत चाललेला आहे अशा विषयाकडे आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्ही नंतर हे सगळं सांगून झाल्यावरती नंतर तुम्ही पाठाचं नाव लिहिणार आहात बोर्डवरती, तोपर्यंत तुम्ही फलकलेखन लिहायला सुरुवात करायची नाही आहे, हे तुम्ही प्रथमतः लक्षात ठेवा। अन्यथा आपण काय करतो, जातो क्लासमध्ये, विषय लिहिला मराठी आणि त्याच्याखाली लगेच विषयाचं नाव लिहितो तसं, किंवा पाठाचं नाव लिहितो, तसं करायचं नाही। प्रथमतः प्रस्तावना करायची, नंतर तुम्ही विषयाचं नाव लिहायचं आहे आणि मध्ये 2 म्हणजे जो ब्लॅकबोर्ड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक लाईन ओढायची आणि फलकचं विभाजन करायचं आहे, जे आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे, BEdला शिकवलेलं आहे। नंतर पाठादरम्यान त्यानंतर तुम्ही असं पाहत आहात की तिसरा मुद्दा कोणता महत्त्वाचा आहे, पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर। आता तुम्ही जर गरजेनुसार शैक्षणिक साहित्य, टीचिंग एड कुठले वापरणार आहात, जर तुम्ही जो लेसनचा प्लॅन करणार आहात, जर तुम्ही प्रथमतः या चॅनलवर नवीन असाल तर लाईव्ह सेशन पहा, मुलाखतीची संस्था कशी तयारी करून घेणार आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण गाईड केलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्ही जे काही शैक्षणिक साहित्य वापरणार आहात, शैक्षणिक तंत्रज्ञानाचा तुम्ही वापर करणार आहात किंवा फलकलेखन, या सर्वांचा हे आहे त्याच्या तुमचा शैक्षणिक साधनामध्ये होतो, म्हणजे त्याला आपण टीचिंग एड बोलतो। आणि मित्रांनो, इथं सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुम्ही एक ज्या पाठाचं नियोजन करणार आहात, कुठलाही 5 ते 8 किंवा 9 ते 12 किंवा 1 ते 5, त्याच्यासाठी कुठलाही रँडम जो सध्या शिकवतात म्हणजे कोणत्याही क्लासचा एक लेसन प्लॅन व्यवस्थित बनवून त्याच्या संदर्भातील टीचिंग एड बनवून सगळंच डेमोला तुम्ही घेऊन जा। चौथा मुद्दा काय आहे, पाठामध्ये विद्यार्थ्यांच्या परिणामकारक सहभाग आणि प्रतिसाद। आता याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये त्याच्यामध्ये वर्ग नियंत्रण, चैतन्यमय वातावरण, विद्यार्थी सहभाग, अंतरक्रियात्मक प्रतिसाद किती आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा शिकवत आहात तेव्हा विद्यार्थी तुमच्याकडे खरंच लक्ष देत आहात का, त्याचबरोबर तुम्हाला प्रतिसाद कसा आहे, तुमचं क्लास कंट्रोल कसं आहे आणि वातावरण कसं आहे, चैतन्यमय वातावरण कसं आहे। थोडक्यात काय तर हा जो डेमो आहे तो ॲक्च्युली विद्यार्थ्यांच्या समोर घ्यायला या SOPद्वारे सांगितलेलं आहे। नंतर आहे 5वा मुद्दा आहे पाठाचे यशस्वी पुनरावलोकन, म्हणजे रिव्ह्यू तुम्हाला करायचा आहे, म्हणजे अर्थातच शेवटी अध्यापन विषयाचे एकत्रीकरण, उद्दिष्टनिहाय मूल्यमापन, अध्यापन परिणामकारकता इत्यादी, म्हणजे जेव्हा आपण उपयोजन करणार आहोत तेव्हा मुलांना प्रश्न विचारा शेवटच्या 5-7 मिनिटामध्ये, त्यांना किती समजलं, किंवा त्यांना होमवर्क जेव्हा आपण देतो त्याच्या तेव्हा तुमच्या लक्षात येईल की खरंच त्यांना समजलं आहे का, तेव्हा त्यांना प्रश्न विचारा जे तुम्ही शिकवलेलं आहे त्या संदर्भात। आणि अशा प्रकारे हे तुम्हाला 10 मार्क्स डेमोसाठी आहेत आणि 20 मार्क्स ॲक्च्युली तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे त्याच्यासाठी आहे। आणि थोडक्यात काय तर ह्या
SOPनुसार जो तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे त्याच्यामध्ये 20 मार्क्स हे तुमचे डेमोसाठी तुमच्या मुलाखतीसाठी आहेत, इंटरव्ह्यूसाठी आहेत. ॲक्च्युली तुम्ही जेव्हा पॅनलच्या समोर इंटरव्ह्यू देणार आहात त्यांच्यासाठी आहे आणि 10 मार्क्स तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल क्लास टीचिंग करणार आहात त्याच्यासाठी आहेत. पुढं पाहूयात की याच्यामध्ये केलेलं आहे. जर अशा प्रकारे तुमचा डेमो झालेला आहे, मग तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे तर त्या संदर्भात इथं काही गाईडलाईन आपल्याला दिल्याचं आपल्याला दिसतंय. तर आपण त्या गाईडलाईनमध्ये पाहूया की काय दिलं आहे की गुणदान प्रक्रियेचा अवलंब केल्यानंतर आता तुम्हाला गुणदान पण देऊन झालेलं आहे, तुमचा इंटरव्ह्यू झालेला आहे, परंतु काही म्हणजे असा त्यांच्याकडे हा पूर्ण चार्ट असणार आहे प्रत्येक गोष्ट लिहिलेला आणि प्रत्येकाला ते मार्क्स देणं कंपल्सरी आहे. त्यामुळे प्रत्येक विषयांतर्गत हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल आणि प्रत्येक जो पॅनल असेल तुमचा डेमो ऑब्झर्व करणारा त्याचबरोबर जो इंटरव्ह्यू घेणारा त्याच्यानुसार त्यांना ती मार्किंग स्कीम करायची आहे आणि त्याच्यानुसार जर समान गुण मिळाले तर काय तर त्याच्या संदर्भात खालील गाईडलाईन दिलेल्या आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील. तर समान गुण मिळाले तर 10 पैकी एकच कॅन्डिडेटचे सिलेक्शन होणार आहे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे प्रथमतः जर शेतकऱ्याचा आत्महत्याग्रस्त पाल्य असेल तर त्याला प्रथमतः प्राधान्य राहील. दुसरं प्राधान्य आहे की शेतकऱ्याचा पाल्य नसेल तर एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुणप्राप्त असतील तर वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य राहील. म्हणजे जो कारण आता आपण पाहतो की शिक्षक भरतीमध्ये एज बारचं हे प्रमाण जास्त होते, भरती लवकर होत नाही, त्यामुळे खूप चांगला डिसिजन घेतलेला आहे. जो वयाने जास्त असेल त्याचं इथं सिलेक्शन होणार आहे. आणि तिसरा कोणती गाईडलाईन दिलेली आहे, हाऊ टू सिलेक्ट द कॅन्डिडेट. वरील अनुक्रमांक 1-2 या दोन्ही अटीमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांचे शैक्षणिक व्यवसायिकरता 12वी पदवी, पदव्युत्तर पदवी, D.Ed, B.Ed समकक्ष यातील जास्त गुणप्राप्त उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात येईल. जर वरील 2 गट तरी समान असले म्हणजे वयाने ज्येष्ठ पण दोघं सेम आहेत किंवा दोघं पण किंवा दोघंही म्हणजे आत्महत्याग्रस्त पालकांचे स्टुडंट आहेत किंवा म्हणजे मुलं आहेत आणि पहिला जो मुद्दा दिलेला आहे त्याच्यानुसार जर असं असेल तर मात्र इथं काय करायचं सांगितलं आहे त्यांनी, तर मात्र त्यांचे 12वीचे गुण घ्यायचे आहे, D.Edचे गुण, B.Edचे गुण आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त गुण ज्यांना मिळालेले आहेत तशी त्यांची निवड होणार आहे. निवड प्रक्रियेत वस्तुनिष्ठता व पारदर्शकता येण्याकरता निवड प्रक्रियेसाठी सर्व टप्प्यावर मुलाखत व अध्यापन कौशल्याची तपासणी करणे यासाठी सदर कक्ष वर्गाखोलीमध्ये सदर प्रक्रियेची व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवण्यात यावेत. म्हणजे जेव्हा मुलाखत होणार आहे आणि अध्यापन कौशल्याची तपासणी करणार आहे म्हणजे डेमो होणार आहे याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं संस्थेस बंधनकारक करण्यात आलेलं आहे. निवड प्रक्रियेचे सर्व अभिलेख तयार करून जतन करून ठेवण्यात यावे. आणि त्याच अभिलेख म्हणजे काय, हे जे वरचं मार्किंग स्कीम आहे किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, त्यांना कॉलिंग कधी केलं होतं, त्यांना इंटरव्ह्यूला कधी बोलवलं, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी झालं, या सर्वांचंच व्हिडिओ रेकॉर्डिंग व्यवस्थित करून संस्थेला ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर संस्थेसाठी जो स्टुडंट सेक्शनचा पवित्र पोर्टलवरती टॅब उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यावरती जाऊन त्यांना शिक्षकांची ज्या 10मधून ज्या एका कॅन्डिडेटचं सिलेक्शन होणार आहे त्यांना त्याच्यामध्ये नाव ॲड करायचं आहे. मित्रांनो थोडक्यात काय आपण पाहिलं की इंटरव्ह्यू जी प्रोसेस आहे